श्रोतेहो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कायदेविषयक मानवी अधिकार. मानवी अधिकार हे प्रत्येक व्यक्तीला जन्मतः प्राप्त झालेले मूलभूत आणि अविभाज्य हक्क आहेत. हे हक्क व्यक्तीच्या सन्मान, स्वातंत्र्य, समानता आणि सुरक्षिततेचे संरक्षण करतात. कायदेविषयक दृष्टिकोनातून मानवी अधिकारांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते, कारण हे हक्क केवळ नैतिक संकल्पना नसून त्यांना कायदेशीर मान्यता आणि संरक्षण दिलेले आहे. तसेच राज्य आणि समाज यांना नागरिकांशी न्याय वर्तन करण्यास बांधील करतात. भारतात मानवी अधिकारांना संविधानिक संरक्षण दिलेले आहे. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार हे मानवी अधिकारांचे मूळ स्वरूप मानले जाते. यामध्ये समता हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपचारांचा हक्क यांचा समावेश होतो. हे हक्क नागरिकांना सरकारच्या अन्यायकारक किंवा भेदभावपूर्ण कृतींपासून संरक्षण देतात. आता मानवी अधिकारांची संकल्पना आणि स्वरूप म्हणजे काय? तर मानवी अधिकार हे सार्वत्रिक, अविभाज्य आणि अतिक्रमण न करता येणारे मानले जातात. याचा अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीचे हक्क त्याच्या जाती, धर्म, लिंग, भाषा किंवा सामाजिक स्थितीवर अवलंबून नसतात. हे हक्क प्रत्येक व्यक्तीस समानपणे लागू होतात. कायदेशीर दृष्टिकोनातून मानवी अधिकार हे राज्यावर बंधने घालतात की त्यांनी नागरिकांच्या स्वातंत्र्यावर अन्यायकारक मर्यादा घालू नयेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. भारतात मानवी अधिकारांचे संरक्षण मुख्यतः भारतीय संविधानाद्वारे केले जाते. भारतीय संविधानातील भाग 3 मध्ये दिलेले मूलभूत अधिकार हे मानवी अधिकारांचे कायदेशीर स्वरूप आहेत. यात बघूयात कोणते कोणते मानवी अधिकार आहेत. तर समतेचा हक्क, कलम 14 ते 18. प्रत्येक नागरिकाला कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे. जात, धर्म, लिंग, वंश किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे. स्वातंत्र्याचा हक्क, कलम 19 ते 22. यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचा हक्क, मुक्तपणे हालचाल करण्याचा आणि व्यवसाय करण्याचा हक्क समाविष्ट आहे. तसेच व्यक्तीच्या अटक आणि नजरकैद संदर्भात कायदेशीर संरक्षण दिलेले आहे. शोषणाविरुद्ध हक्क, कलम 23 ते 24. मानवी तस्करी, बळजबरीची मजुरी आणि बालमजुरी यावर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्वातंत्र्य, कलम 25 ते 28. प्रत्येक व्यक्तीस आपला धर्म स्वीकारण्याचा, पाळण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, कलम 29 ते 30. अल्पसंख्याकांना त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्याचा आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे. घटनात्मक उपचारांचा हक्क, कलम 32. जर मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले तर नागरिकांना थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाचा आत्मा म्हणून ओळखला जातो. यानंतर बघूयात मानवी अधिकारांचे संरक्षण करणारे कायदे कोणते आहेत. तर भारतात मानवी अधिकारांच्या संरक्षणाखाली अनेक विशेष कायदे लागू करण्यात आले आहेत. मानवाधिकार संरक्षण अधिनियम 1993, मानवाधिकार आयोग स्थापन करून तक्रारींची चौकशी, अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989, जातीय अत्याचारांविरुद्ध संरक्षण, महिलांवरील घरगुती हिंसा प्रतिबंध अधिनियम 2005, बालमजुरी प्रतिबंध व नियमन कायदा, माहितीचा अधिकार कायदा 2005, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवतो. हे कायदे विशिष्ट गटांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधातील अन्याय टाळण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, महिला आयोग, बाल हक्क आयोग, अल्पसंख्याक आयोग नागरिकांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन झाल्यास चौकशी करते आणि सरकारला कारवाई करण्याची शिफारस करते. हे सर्व विशिष्ट गटांच्या हक्कांचे संरक्षण करतात.
जितनी धूप तेरी उतनी ही मेरी, जितना चांद तेरा उतना ही मेरा। बादल हो या आसमां, राहें हो या कारवां, एहसास हो न अलगाव का, मिलके कहेंगे हम। हमें हक है, हमें हक है, हक है बराबरी का, गर्व से जिएंगे हम। हक है बराबरी का, गर्व से जिएंगे हम। गर्व से जिएंगे हम, गर्व से जिएंगे हम। तेरे जैसा हूँ चाहे दिखलाऊं ना मैं, रंग वही सारे मुझ में झलकाऊं ना मैं। तेरे जैसा हूँ चाहे दिखलाऊं ना मैं, रंग वही सारे मुझ में झलकाऊं ना मैं। अंधेरों को दीप में, आंसुओं को सीप में, हार को बदल के जीत में रख देंगे हम। हमें हक है, हक है बराबरी का, गर्व से जिएंगे हम। हक है बराबरी का, गर्व से जिएंगे हम। गर्व से जिएंगे हम, गर्व से जिएंगे हम। गर्व से जिएंगे हम, गर्व से जिएंगे हम, गर्व से जिएंगे हम, गर्व से जिएंगे हम, गर्व से जिएंगे हम। गर्व से जिएंगे हम, गर्व से जिएंगे हम, गर्व से जिएंगे हम, गर्व से। भारतीय न्यायपालिका मानवी अधिकारांचे सर्वात प्रभावी रक्षक मानली जाते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये हक्कांचे संरक्षण करतात. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनद्वारे कोणतीही व्यक्ती इतरांच्या हक्कांसाठी याचिका दाखल करू शकते. न्यायालयांनी अनेक वेळा मानवी अधिकारांचे विस्तृत अर्थ लावून त्यांना अधिक मजबूत केले आहे. न्यायपालिका ही मानवी अधिकारांचे संरक्षण करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. कलम 32 आणि 226 अंतर्गत नागरिकांना न्यायालयात याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. यासाठी न्यायालय काही लेख जारी करू शकते. हॅबियस कॉर्पस म्हणजे बेकायदेशीर अटकेविरुद्ध संरक्षण. याचा उद्देश बेकायदेशीर अटक किंवा नजरकैदेतून व्यक्तीला मुक्त करणे यासाठी केला जातो. कोणाला विनाकारण अटक केली असता किंवा अटकेनंतर 24 तासात न्यायालयात न आणल्यास, कायदेशीर प्रक्रिया न पाळल्यास हा अधिकार वापरला जातो. अटक झालेली व्यक्ती, त्याचे नातेवाईक किंवा मित्र, कोणताही संबंधित नागरिक यावर अर्ज करू शकतात. जर पोलिसांनी कोणाला कारण न सांगता ताब्यात ठेवले तर हेबियस कॉर्पस दाखल करता येतो. मॅन्डॅमस म्हणजे सार्वजनिक अधिकाऱ्याला कर्तव्य पार पाडण्याचा आदेश. याचा उद्देश सार्वजनिक अधिकारी किंवा सरकारी संस्थेला त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा आदेश देण्यासाठी केला जातो. अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत नसल्यास, सरकारी कामात अन्यायकारक विलंब होत असल्यास याचा वापर केला जातो.
सरकारी अधिकारी, सार्वजनिक संस्था यांवर तो लागू होतो. जर एखाद्या नागरिकाचा अर्ज सरकारी कार्यालयात प्रलंबित ठेवला असेल तर मॅन्डॅमस दाखल करता येतो. सर्टिओरारी म्हणजेच चुकीचा निर्णय रद्द करणे. याचा उद्देश खालच्या न्यायालयाचा किंवा ट्रिब्युनलचा चुकीचा निर्णय रद्द करणे. न्यायालयाने अधिकार मर्यादा ओलांडली असेल, नैसर्गिक न्यायाचा भंग झाला असेल तर हा अधिकार वापरला जातो. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय तो निर्णय रद्द करते. जर खालच्या न्यायालयाने नियम पाळले नाहीत तर सर्टिओरारी दाखल करून निर्णय रद्द करता येतो. प्रोहिबिशन. खालच्या न्यायालयाला कार्यवाही थांबवण्याचा आदेश. याचा उद्देश खालच्या न्यायालयाला किंवा ट्रिब्युनलला कार्यवाही सुरू असताना थांबवण्याचा आदेश. न्यायालय आपल्या अधिकाराच्या बाहेर जाऊन काम करत असल्यास, चुकीची केस ऐकली जात असल्यास याचा वापर केला जातो. जर एखादं न्यायालय त्याच्या अधिकारांबाहेरील केस चालवत असेल तर प्रोहिबिशन लागू होते. को वॉरंटो म्हणजेच पदावर असण्याचा अधिकार तपासणे. एखादी व्यक्ती सार्वजनिक पदावर कायदेशीररित्या आहे का हे तपासणे. व्यक्ती पात्र नसताना पदावर बसली असेल किंवा नियुक्ती बेकायदेशीर असेल तर या अधिकाराचा वापर केला जातो. जर एखाद्या व्यक्तीची सरकारी पदावर चुकीची नियुक्ती झाली असेल तर को वॉरंटो दाखल करता येतो. हे पाचही राईट्स हे लोकशाहीतील नागरिकांचे शक्तिशाली हक्क आहेत. यांच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढता येते. सरकारी सत्तेवर, यंत्रणेवर नियंत्रण ठेवता येते आणि मूलभूत अधिकारांचे संरक्षण करता येते. याद्वारे नागरिकांचे हक्क सुरक्षित करतात. भारतीय न्यायपालिका मानवी अधिकारांचे सर्वात प्रभावी रक्षक मानली जाते. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये हक्कांचे संरक्षण करतात. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनद्वारे कोणीही व्यक्ती इतरांच्या हक्कासाठी याचिका दाखल करू शकते. न्यायालयांनी अनेक वेळा मानवी अधिकारांचे विस्तृत अर्थ लावून त्यांना अधिक मजबूत केले आहे. जर एखाद्या व्यक्तीचा मानवी अधिकार भंग झाला असेल तर तो न्यायालयात केस दाखल करू शकतो. मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करू शकतो. पोलिसांकडे FIR नोंदवू शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवी अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. मानवी अधिकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही कायदेशीर मान्यता मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 1948 मध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जाहीर करून जागतिक स्तरावर मानवी हक्कांचे महत्त्व अधोरेखित केले आणि जगभरातील सर्व लोकांसाठी समान हक्कांची घोषणा केली. यामुळे मानवी अधिकारांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. याशिवाय इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स, इंटरनॅशनल कोव्हेनंट ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्स हे करार देखील मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आजही अनेक ठिकाणी मानवी अधिकारांचे उल्लंघन होताना दिसते. जातीय भेदभाव, लिंगभेद, बालमजुरी, मानवी तस्करी, पोलीस अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध अशा समस्या अजूनही अस्तित्वात आहेत. यावरून स्पष्ट होते की केवळ कायदे असणे पुरेसे नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. हा कायदा आपल्याला असं सांगतो की कायदेविषयक मानवी अधिकार हे न्याय आणि समताधिष्ठित समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि तो लोकशाही व्यवस्थेचा पाया आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या हक्कांची जाणीव ठेवून त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शासनानेही हे हक्क अबाधित राहतील याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. ते नागरिकांच्या सन्मानाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करतात. भारतीय संविधान आणि विविध कायदे यांद्वारे या हक्कांना मजबूत आधार दिला आहे. मानवी अधिकारांविषयी जागरूकता वाढविणे
आणि कायद्याचे काटेकोर पालन करणे हे न्याय, समताधिष्ठित आणि प्रगत समाजाच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मानवी अधिकार आणि संविधानिक कायदे हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. संविधान नागरिकांना हक्क देते, तर कायदे आणि न्यायालये त्या हक्कांचे संरक्षण करतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले हक्क जाणून घ्यावेत, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि कायद्याचा योग्य तो वापर करावा. धन्यवाद.